मकर राशी 7 सप्टेंबरपासून राहू 16 महिन्यांपर्यंत मोठा खेळ खेळणार. नमस्कार मित्रांनो, मकर राशी वाली मित्रांनो, तुमचं आयुष्य गेल्या काही वर्षात कष्ट, संघर्ष आणि जबाबदाऱ्याने व्यापलेलं होतं. कधी वाटलं नसेल तुमच्यापासून खूप दूर आहे, तर कधी एखादी मोठी संधी हाताशी येऊ नये. जितकी जास्त कष्ट तितकेच मोठा परतावा. ज्योतिषशास्त्रानुसार राहू हा ग्रह गूढ, अनपेक्षित बदल आणि अचानक घडणाऱ्या घटनांशी जोडला जातो. काही वेळा तो लोकांच्या आयुष्यात गोंधळ निर्माण करतो. योग्य स्थानावर राहू तुमचं भाग्य बदलण्याची ताकद ठेवतो. तुम्हाला ज्या ठिकाणी अपेक्षा नाही तिथे संधी देतो. जिथे कधी पोहोचू शकत नाही असं वाटतं तिथे पोहोचवतो. 7 सप्टेंबरपासून राहू तुमच्या राशीचे जीवनात प्रवेश करतो आहे आणि तब्बल 16 महिन्यांसाठी तो तुमच्या आयुष्याला नवीन आकार देणार आहे. हा काळ म्हणजे केवळ एक ग्रहस्थिती नाही, तर तो आहे तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट. हा प्रवास तुम्हाला करिअरमध्ये नवी उंची देईल, आर्थिक स्थैर्य मिळवून देईल, परदेशी संधीची दारं उघडेल, नातेसंबंध सुधारेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यातील दडलेला आत्मविश्वास आणि आध्यात्मिक ऊर्जा जागृत करेल. हा काळ म्हणजे अंधारानंतर येणारा सुवर्णप्रकाश. हा काळ म्हणजे कष्टांच्या फळाची वेळ. हा काळ म्हणजे तुमच्या जीवनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात. म्हणूनच मकर राशीवाल्यांनो, राहू आता तुम्हाला हा कधी येतो आहे हेच तुमचे पाडे आहे. भाग्य बदलणार नवयुग सुरू होत आहे. नंबर 1 आहे करिअरमध्ये अचानक मोठी प्रगती. मकर राशीचे लोक जबाबदारीने काम करतात, वेळेवर काम पूर्ण करतात आणि शिस्त यांना महत्त्व देतात. पण बऱ्याचदा तुमच्या मेहनतीला हवी तशी दखल मिळत नाही. राहू आता हाच बदल घडवून आणणार आहे. ज्यांचे वर्षानुवर्ष वाट पाहत होते त्यांना अचानक भरती मिळू शकते. राहू तुमच्या हातात असे प्रोजेक्ट देईल जे तुमची ओळखच बदलून टाकते. वरिष्ठ आणि अधिकारी मंडळी आता तुमच्यावर विश्वास ठेवतील. परदेशी कंपनी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी तुमच्यासमोर येईल. तुमच्यासाठी हा काळ म्हणजे करिअरची जे बघण्याचा सुवर्णकाळ असेल. आर्थिक स्थैर्य आणि गुप्तमध्ये गेल्या काही काळात पैशांच्या बाबतीत त्यांना वाढ होतं. पण राहू आता तुमचं आर्थिक चित्र उजळून अडकलेले पैसे, उधार दिलेले पैसे परत मिळतील. जमीन, घर, शेतीतून नफा मिळू शकतो. शेअर मार्केट अचानक नफा होऊ शकतो. ही नफा मिळण्याची शक्यता आहे. राहूचा पैसा अचानक येतो, पण तिकडून महत्त्वाचा आहे परदेश संधी आणि विदेशी प्रवास. राहू परदेशाचे नेहमी जोडला जातो, त्यामुळे या काळात उच्च शिक्षण घेऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल. नोकरी किंवा कामासाठी विदेश प्रवास होईल. विदेशातून मोठ्या कंपन्यांसोबत जोडले जातात. तुमचे नाव किंवा काम विदेशात ओळखलं जाईल. ज्यांना प्रदेशात स्थायिक व्हायचं आहे त्यांच्यासाठी हा काळ भाग्य उजळवणारा असेल. नंबर 4 आहे नातेसंबंध आणि विवाह योग. मकर राशीचे लोक गंभीर आणि स्थिर स्वभावाचे असतात. राहू या काळात तुमच्या नात्यांमध्ये गोडवा वाढवणार आहे. विवाहासाठी योग्य जोडीदार भेटेल. त्यांचे प्रेमसंबंध होतील. त्यांना आता स्थिरता मिळेल. मतभेद कमी होतील. समजूत वाढेल. त्यामुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल. राहू यावेळेस तुमच्या नात्यांना स्थिरता आणि प्रेमाचा गोडवा देणार आहे. नंबर 5 आहे व्यक्तिमत्वात बदल आणि विश्वासात वाढ. राहू हा ग्रह धाडस आणि वेगळेपणाचं प्रतीक आहे. तुम्ही लोकांना मार्गदर्शन करू शकाल. कोणती गोष्ट आत्मविश्वासाने बोलावे आणि याची माहिती महत्त्व आकर्षक होईल. समाजात मोठ्या गोष्टी धाडस येईल. तुमच्या आयुष्यातील हा काळ म्हणजे स्वतःला शोधण्याचा आणि लोकांसमोर उभं करण्याचा काळ असेल. नंबर 6 आहे आध्यात्मिक जागृती आणि गोडशास्त्राशी निगडीत असतो. तुमच्यासाठी अडथळे दूर करणार आहे. विवाहासाठी योग्य जोडीदार भेटेल. त्यांचे प्रेमसंबंध होतील. त्यांना आता स्थिरता मिळेल. मतभेद कमी होतील. समजूत वाढेल. नात्यांमुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल. राहू यावेळेस तुमच्या नात्यांना स्थिरता आणि प्रेमाचा गोडवा देणार आहे. व्यक्तिमत्वात बदल आणि आत्मविश्वासात वाढ. राहू हा ग्रह धाडस आणि वेगळेपणाचं प्रतीक आहे. तुम्ही लोकांना मार्गदर्शन करू शकाल. कोणतीही गोष्ट आत्मविश्वासाने बोलाल आणि लोक ते ऐकतील. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक होईल. समाजात ओळख निर्माण होईल. मोठ्या गोष्टी करण्याची तयारी व धाडस येईल. तुमच्या आयुष्यातील हा काळ म्हणजे स्वतःला शोधण्याचा आणि लोकांसमोर उभं करण्याचा काळ असेल. नंबर 6 आहे आध्यात्मिक जागृती आणि गोडशास्त्राशी निगडीत असतो. यामध्ये रस निर्माण होईल. तंत्रज्ञान शक्ती प्रबळ होईल. आध्यात्मिक गुरूंची भेट होण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्या बाह्य जगात सोबतच अंतर्गत प्रवासातही मोठं यश देणार आहे. तुमच्यासाठी अडथळे दूर करणार आहे. विरोधक स्वतःहून शांत होतील. खटले तुमच्या बाजूने निकाल लागतील. धन्यवाद मिळतील. कुटुंब किंवा समाजातील वाद मिळतील. नवीन मार्ग उघडते. जिथे वाट अडकली होती तिथे नवी दारे उघडतील. हा काळ म्हणजे संघर्ष संपून विजय सुरू होण्याचा काळ आहे. आता शुभ उपाय. राहूला प्रसन्न करण्यासाठी राहू हा ग्रह गूढ व अनपेक्षित बदल घडवणार आहे. त्यामुळे
प्रसन्न करण्यासाठी आपण काही उपाय केल्यास परिणाम अधिक वेगाने व चांगल्या पद्धतीने मिळतात. नंबर 1 आहे ओम राहवे नमः. हा मंत्र रोज 108 वेळा जपावा. शक्यतो संध्याकाळी किंवा रात्री बसून शांतपणे जपा. मंत्र जपामुळे मनाची अस्वस्थता दूर होईल आणि राहू सकारात्मक होईल. नंबर 2 आहे दानधर्म. शनिवारी काळे तीळ, काळे उडीद, काळे कपडे, निळी फुले दान करा. गरजू अनाथ यांना मदत करा. राहू हा दानाने प्रसन्न होतो. कधी शक्य असेल तेव्हा रुग्णालयात, अनाथाश्रमात किंवा वृद्धाश्रमात वस्तुदान करा. नंबर 3 आहे उपासना व साधना. शनिवारी भगवान शनी आणि कालभैरवाची प्रार्थना करा. नवरात्र, अमावस्या किंवा राहू काळच्या वेळी ध्यान साधना करा. शक्य असल्यास राहू कवच स्तोत्र वाचा. नंबर 4 आहे इतर सोपे उपाय. शनिवारी काळ्या कुत्र्याला रोटी द्या. तांबे किंवा स्टीलमध्ये पाणी ठेवून रात्री झोपा आणि सकाळी झाडांना घाला. नेहमी सत्य बोलण्याचा आणि कोणालाही फसवून देण्याचा संकल्प करा. राहू प्रामाणिक, त्याला नेहमीच साथ देतो. हे उपाय केल्याने राहूची ऊर्जा तुमच्या बाजूला काम करेल आणि अडथळे कमी होतील. 7 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणारे पुढील 16 महिने मकर राशीसाठी सुवर्ण काळासारखे आहेत. आर्थिक स्थळे मिळतील. कर्जातून मुक्ती, परदेशी प्रवास, शिक्षण आणि नोकरीची संधी मिळाली. विवाह योग प्रबळ होईल. नात्यांमध्ये गोडवा वाढेल. आत्मविश्वास, धाडस आणि नेतृत्व हे गुण उभे राहतील. आध्यात्मिक जागृती होऊन मनाला शांती मिळेल. अडथळ्यांवर मात करून विजय निश्चित होईल. एकंदरीतच पाहता हा मकर राशीच्या लोकांसाठी संघर्षातून संधी, अंधारातून प्रकाश, भीतीतून धाडस आणि अस्थिरतेतून स्थिरता या प्रवासाचा आहे. शेवटचा संदेश प्रिय मकर राशीवाल्यांनो, मित्रांनो, गेल्या काही काळात खूप कष्ट, संघर्ष, जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. कधी वाटलं नशीब सोबत नाही तर कधी देव आलेली संधी दुरावतो. पण लक्षात ठेवा, ज्यांनी खूप सहन केलं त्यांच्यावर देव शेवटी दुप्पट कृपा करणार. राहू आता तुमच्या आयुष्याला नवा आकार देणार आहे. हा काळ फक्त तुमच्यासाठी आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी, नवे मार्ग खुले करण्यासाठी. लवकरच तुम्हाला मेहनतीचा योग्य परतावा मिळेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.